मंगळवारी रात्री ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या त्या बैठकीत नेमकं काय झालं त्याची इनसाइड स्टोरी पाहूयात। संभाजीनगरचे 6 आमदार, 2 जिल्हाप्रमुख, 1 खासदारांची शिंदेंसोबत बैठक झाली। मंगळवारी रात्री 3.5 तास ही बैठक चालली। बैठकीमध्ये प्रत्येक नेत्याशी स्वतंत्र संवाद हा साधला गेला। एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नेत्यांसोबत संवाद साधला। अनेक नेत्यांकडून संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांची शिंदेंकडे तक्रार करण्यात आली। विकास निधी मिळत नसल्याची सत्तारांसह इतरांनी सुद्धा तक्रार केली। मनपा, झेडपीसह इतर ठिकाणी पक्षाचं नुकसान का झालं याबाबत सुद्धा या बैठकीत संवाद झालाय। बैठकीनंतर सर्वांना एकत्र घेऊन ही बैठक झाली आणि शिंदेंनी सर्वांना सुनावलं। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये जमल्यास युतीमध्ये, अन्यथा स्वतंत्र लढण्याच्याही सूचना दिल्या गेल्या। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर सत्तारांची कान उघडणी केली आहे। त्यानंतर अब्दुल सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या। समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हा अर्ज मागे घेतला जाणार आहे।